वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे सर्वकार्येषु सर्वदा। गणानाथ सरस्वते रवि शुक्र बृहस्पते पंचेतास्मरे नित्यं वेदवाणीन प्रवर्ते सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादितवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय विभूषित करानवनीरदाभा पीतांबरधरुण बिंबफलाधरोष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद्र नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहो न जाने। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयन्। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। अत्रिपुत्रो महातेजा दत्तात्रेयो महामुनि तस्य स्मरण मात्रेण सर्व पापै प्रमुच्यते। राधामिनी स्वामिनी मैं राधे जी को जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन कुमार।
टाळी वाजवून सर्वांनी 2 मिनिटासाठी गोड असं भजन करायचं आहे. जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय राधा रमण हरि बोल, जय 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 जय राधा रमण हरि बोल, हरि बोल, हरि बोल, हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा राधा, जय जय राधा राधा, जय जय राधा रमण हरि बोल, 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 राधा रमण हरि बोल, जय जय 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 राधा रमण हरि बोल, राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, राधा 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 रमण, जय जय राधा 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 रमण, जय जय राधा राधा, जय जय राधा राधा, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, राधा रमण हरि बोल, हरि की सेवा जय करिए। राधा रमण हरि बोल,
रे रे सा प प नि नि रे 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 सा सा प प प नि नि रे 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 सा सा नि नि सा नि नि सा नि नि सा रे रे सा सा नि नि सा रे म म रे नि सा नि नि सा नि नि सा रे रे सा सा अरे वा सारे वा अरे सारे सा सा रे म प नि 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 रे म प नि 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 pani pani सारे तीर्थ धाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में सारे तीर्थ धाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। गुरुदेव भगवान माझ्या दरबारामध्ये तुमचं स्वागत आहे। मी त्रिवार वंदन करतोय गुरुदेव। धन्य झालोय मी आज तुमचं दर्शन घेऊन। आणि शुकदेवांचं महाराज आगमन झालं। खूप आनंद झाला। व्यासपीठावरती विराजमान झाले। दोन्ही हात जोडून परीक्षित राजा समोर मांडी घालून बसलेले आहे। दोन्ही हात जोडलेले आहेत आणि दोन्ही हात जोडून गुरुची वंदना करून गुरुच्या श्रीमुखाकडे पाहतोय, पण उदास चेहरा आहे। गुरुदेव म्हणायला लागले, शुकदेव म्हणायला लागले, परीक्षिती तुझ्या चेहऱ्यावरती एवढा आज उदासपणा कशामुळे आहे? काय तुला टेन्शन आहे? एवढा का उदास होतय? हतबल होऊन का बसलायस? परीक्षित राजाने दोन्ही हात जोडून सांगितलं, प्रभू गुरुदेव माझ्याकडून अपराध झालाय। एका संतांचा माझ्याकडून अपमान झालाय। हाच सगळ्यात मोठा अपराध झालाय। गुरुदेव माझं आयुष्य जास्त वेळाचं नाहीये गुरुदेव। माझं आयुष्य फक्त आणि फक्त 7 दिवसाचं फक्त आयुष्य आहे। मला 7 दिवसामध्ये मृत्यू येणार आहे। माझा प्रश्न आहे गुरुदेव, ज्या माणसाचं मरण जवळ आले त्या माणसाने काय करावं? ज्या माणसाचा मृत्यू जवळ आलेला आहे त्या माणसानं गुरुदेव काय करावं? त्यावेळेस असा प्रश्न केल्या
परीक्षित राजाचा प्रश्न ऐकल्यानंतर गुरुदेव म्हणायला लागले, अरे राजा, काय गोड असं प्रश्न केलायस राजा, याच प्रश्नातून लोककल्याण होणार आहे. राजा, तू लोककल्याणकारी असा प्रश्न विचारलेला आहे. ज्याचा मृत्यू जवळ आलाय ना, त्या माणसानं काय करावं? शुकदेव म्हणायला लागले, परीक्षित राजा, ज्या माणसाचा मृत्यू जवळ आला ना, त्या माणसानं सत्कर्म करावं. सत्कर्म म्हणजे दुसरं काही नाही, तर सत्कर्म म्हणजे श्रीमद भागवत कथेचं श्रवण. माणसाला मरताना यातना होतात, जन्मताना यातना होतात, हे माहिती आहे राजा. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. श्री शुक उवाच वरियानेश ते प्रश्न कृतो लोकहितामृत आत्मवित्त समंतस्म पुंसा श्रोतव्यादिषु यपर. लोकहितम नृपराजाचा प्रश्न आहे. लोकांचं हित करणारा हा प्रश्न आहे. राजा, या प्रश्नातून लोकांचं हित होणार आहे. राजा, दुःखाला कारणीभूत आहे हे जन्म आणि मृत्यू. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. पण मृत्यू दुःख देणारा आहे, पण मृत्यू सुख देणारा सुद्धा करता येतो रे. पण ते मृत्यू जर महाराज सुखदायी करायचा असेल, समाधानकारक मृत्यू करायचा असेल, त्याच्यासाठी सत्कर्म कर्म हे आवश्यक आहे. राजा, तुझ्या ठिकाणी 7 दिवस शिल्लक आहेत, भरपूर झाले. देवाला आपलंसं करण्यासाठी 7 दिवस पुष्कळ झाले राजा. देवाला आपलंसं करण्यासाठी 7 दिवसाची सुद्धा गरज नाहीये. देवाला आपलंसं करण्यासाठी 1 दिवस जरी झाला तरी पुष्कळ झाला. राजा, दे सोडून. एक पुराणामध्ये कथा येते, त्या राजाचं नाव आहे खटवांग राजा. त्या खटवांग राजाला तर अरे 7 दिवस नाही, 1 दिवस नाही, फक्त आणि फक्त त्याला 1च तास आयुष्य शिल्लक होतं. पण त्या 1 तासामध्ये त्यानं हरिपद प्राप्त करून घेतलं. 1 तास उरिला खटवांग रायासी भाग्य दशा कैसी प्राप्त झाली. भाग्य दशा कैसी प्राप्त झाली. एक तास उरला खटवांग रायासी भाग्य दशा कैशी प्राप्त झाली. सापडला हरी तयाला साधनी एका जनार्दनी हरी बोला. 1 तासात त्याला हरिपद प्राप्त करून घेता आलं. राजा, तुला 7 दिवस शिल्लक आहेत. ऐका, एका प्रश्नाचं उत्तर शुकदेव देत आहेत आणि एक प्रश्न परीक्षित राजा विचारतोय. ऐका, परीक्षितीला शुकाचार्य म्हणायला लागले, परीक्षिती, तुझं संचित चांगलं आहे, तुला 7 दिवस शिल्लक आहेत, तुझं नशीब फळाला आलेलं आहे, भाग्याचा उदय झालेला आहे रे, तुझं संकट दूर करण्यासाठी मी इथं आलोय. आता ऐका मंडळी, शुकदेव कथा सांगतायत, राजा परीक्षिती श्रोता होऊन पुढे बसतायत. ही कथा कोणालाही ऐकायला मिळत नाही, हे वाक्य पक्क लक्षात ठेवत चला. ही कथा कोणालाही ऐकता येत नाही, ही कथा ऐकण्याचं भाग्यही कोणाच्याही पदरात पडत नाही. परीक्षित राजा कथा ऐकाय बसलाय, सांगायला शुकदेव आहेत. परीक्षित राजाला ही कथा मिळते ऐकायला, देवादिकांना कथा मिळाली नाही. अमृत कलश घेऊन आले होते पण त्यांना कथा मिळाली नाही महाराज. ऐका, परीक्षित राजाला का कथा मिळाली याचं कारण आहे, शास्त्रकार सांगतात. डोंगरजी महाराजांनी भागवतामध्ये गोड असं वर्णन केलेलं आहे. डोंगरजी महाराज म्हणतात, परीक्षित राजा श्रोता झाला होता याचं कारण आहे, त्याच्या ठिकाणी 5 शुद्ध्या होत्या. कथेचा अधिकारी होण्यासाठी 5 शुद्ध्या लागतात, ध्यान ठेवा. 5 शुद्धी असल्याशिवाय कथेचा अधिकारी होणं शक्य नाही. 1 मात्र शुद्धी, 2 नंबर पित्रशुद्धी, 3 नंबर द्रव्य शुद्धी,
चौथी शुद्धी आहे अन्न शुद्धी आणि पाचवी शुद्धी आहे आत्मशुद्धी. किती शुद्ध्या झाल्या? 5 शुद्धी असल्याशिवाय ग्रंथ ऐकायची त्याची कॅपॅसिटी होत नाही. पहिली शुद्धी लागते मातृशुद्धी, कारण का मातेचं पुण्य लागतं. आई उत्तम असावी लागते कथेसाठी. 2 नंबर पितृशुद्धी, पित्याचं सुद्धा पुण्य लागतं. कथेमध्ये अन्नदान करण्यासाठी द्रव्य शुद्धी लागते. एवढ्या भागत नाही तर कथेत येऊन बसण्यासाठी कालही आपण त्याच्यावर बोललोय. सद्विवेक सद्बुद्धी निर्माण विचार होण्यासाठी अन्न शुद्धी सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे आत्मशुद्धी. 5ही शुद्ध्या परीक्षित राजांकडे आहेत आणि म्हणून तो कथेचा अधिकारी झालाय. म्हणून आपलं काहीतरी संचित आहे. म्हणून भगवान दत्तात्रयाच्या महाराज पवित्र प्रांगणामध्ये दरबारामध्ये आपल्याला कथा श्रवण करायची संधी मिळते. ही कथा कोणाला ऐकायला मिळत नाही महाराज. बघा आज कथेचा 3रा दिवस आहे ना, का 4था आहे का 2रा आहे? 3राच आहे ना. हां, आज कथेचा 3रा दिवस आहे. काही माता भगिनी मला ओळख झाली, आता नावं माहिती नाही, पुरुष मंडळीची ओळख झाली. पहिल्या दिवसापासून बरोबर वेळेवर इथे येऊन बसणारे आहेत. मी बघतो महाराज. पण काय ती म्हणते एका सखीला, अगं चल ना ग, कथा सुरुवात झाली आज. ती म्हणते अगं आजच जायची काय गरज आहे, आज पहिला दिवस आहे. उद्यापासून म्हणे, थोडा आवाज वाढवा, उद्यापासून म्हणते आहे ना. 2रा दिवस होतो आणि मग 2ऱ्या दिवशी अर्ध्यात येते. मग 3ऱ्या दिवशी मग अगं आता उद्यापासून मी रोज कथेला येणार म्हणते. पण तेवढ्यामध्ये तिला इनबाईचा फोन येतो आणि तिकडच बोलत बसती. 4थ्या दिवशी तिला मैत्रिणीचा फोन येतो. 5व्या दिवशी एकांचं लग्न येतं. 6व्या दिवशी बाजार येतो. 7व्या दिवशी कथा समाप्त होते. आणि पाहता पाहता 7 दिवस निघून जातात. पण नशिबात त्याला कथा ऐकायची संधी उपलब्ध होत नाही. ऐका, सपने तो हर कोई सजाता है, सपने तो हर कोई सजाता है, लेकिन कई सपने टूट भी जाते हैं. इस भागवत मंडप में हर कोई आना चाहता है, लेकिन वो ही आता है जिसे मेरा श्याम बुलाता है. या भागवत कथा मंडपामध्ये प्रत्येकाला येण्याची इच्छा आहे, पण इथं कोणी येऊ शकत नाही. ज्याला माझ्या दत्तात्रय भगवंताचं बोलवून आलेलं आहे, ज्याला माझ्या रामाचं बोलवून आलेलं आहे, ज्याला माझ्या कृष्णाचं श्यामाचं राधेचं बोलवून आलेलं आहे, तोच या कथेचा अधिकारी होतो, तोच या कथेच्या मंडपात येऊन बसतो. अन्यथा येऊ शकत नाहीये, शक्य नाहीये. परीक्षिती, अरे तुला 7 दिवस शिल्लक आहेत. मंडळी ऐका, परीक्षित राजालाही 7 दिवस शिल्लक होते आणि आपल्याला किती दिवस शिल्लक आहेत? किती आहेत? 7च आहे. तो रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि बस परत रविवार आहे ना. 8वा तर वार नाही ना. नाही सोमवारी मेले तर मंगळवारी, मंगळवारी नाही मेले तर बुधवारी, बुधवार नाही तर गुरुवार, गुरुवार नाही तर शुक्रवार, शुक्रवार नाही तर शनिवार, शनिवार नाही तर रविवारची सुट्टी शासकीय असते, पण मरणारा सुट्टी नसते, ध्यान ठेवा. 7 दिवसात मृत्यू आहे. प्रत्येकाला मृत्यू आहेच, अबाधित आहे. प्रत्येकाला मरावं लागतं महाराज. एका गावात मी असंच म्हटलं, महाराज या गावची कोणी असो म्हणलं, सगळेजण या गावचे 7 दिवसात मरणार आहेत. एक बाई उठली आणि मग खतखत हसायला लागली. मी म्हणलं काकू हसायला काय झालं? म्हणली महाराज आता तुम्ही काय म्हणलात, या गावचे माणसं 7 दिवसात मरणार आहेत. मी म्हणलं काय झालं, काय चुकीचं बोललो? मला म्हणली महाराज मी या गावचीच नाही. तू परगावची राहा, नाही तर नेपाळची राहा, नाही तर भूटानची राहा, 7 वारीमध्ये त्या 7 दिवसापैकी 1 दिवस तुझ्या नावाचा शिल्लकच आहेत, हे ध्यान ठेवत चला. माणसाचं आयुष्य 7 दिवसाचं आहे महाराज, याच्या पुढे नाही. एक सांगू तुम्हाला, माणसाचं आयुष्य 7 दिवसाचं आहे, सप्ताही 7 दिवसाचं आहे. माणसाचं आयुष्य 7 दिवसाचं आहे. ज्याने या 7 दिवसामध्ये सत्कर्म केलं, 8व्या दिवशी प्रसाद रूपाने भगवान श्रीकृष्ण भेट देतात. आणि ज्याचा 8वा दिवस उजळला, तो आठवा त्याला आठवत राहिलं की पुन्हा या 8 दिवसाची आठवण राहणार नाही. तो ब्रह्मवाक्याला अर्थात ब्रह्मपदाला सिद्ध होतो. त्याला येरजार जन्ममृत्यूची करायची गरज भासत नाही. म्हणून 8व्या दिवशी काल आहे, ध्यान ठेवा. काला कितव्या दिवशी आहे? 8व्या दिवशी. का?
7 दिवस त्याची आठवण ठेवायची आहे. आणि 8व्या दिवशी 8व्यासारखंच व्हायचंय. बरोबर आहे का नाही? कोणाकोणा व्हायचं 8व्या दिवशी 8व्यासारखं? एकीचाही हात वर झाला नाही, एकाचाही हात वर झाला नाही, याचा अर्थ आहे सगळ्यांनाच 8व्या दिवशी तिकडे जायचे. ब्रह्मरस पंगत भोजन करायचंय ना. तुम्ही असं म्हणू नका महाराज तुम्ही असं का बोलतायत, कसं बोलतायत. खरं सांगतोय, 8व्या दिवसाचं महाराज पाण्याचं डोक्या सुद्धा आणू नका. 7च वार आहेत, 8वा वार आणखी निर्माण झालेला नाही. आणि तुमच्या हातात काय, माझ्या हातात काय? इथं ग्रंथ असाच राहील, भागवत कथा अशीच राहील, मंडप असाच राहील, गायक वादक असेच, आपलं पेटी अशीच राहील, तबला असाच राहील, पकवाज असाच राहील. पकवाज तसाच राहील पण पकवाज वाजवणारा जाईल. पेटी तशीच राहील पण पेटी वाजवणारा जाईल. कथा अशीच राहील पण कथा सांगणारा जाईल. मंडप असाच राहील. अरे गॅरंटी काही नाहीये. ग्रास गिळी सत्ता हाती नाही, निमिषाचा धनी केला असे प्राणी. आयुष्य खूप खूप कमी वेळाचं आहे मंडळी. ग्रास गिळी सत्ता हाती नाही. घास खालाय, हातातला घास हातात राहतो आणि गळ्यामधला घास गळ्यात राहतो. ग्रास गिळू द्यायचं का नाही हे सुद्धा आपल्या हातात नाही महाराज. कारण का, हे पंचमहाभूताचं शरीर उष्ण आणलेलं आहे आणि उष्ण आणलेलं शरीर, त्या शरीरावर आपला अधिकार चालत नाहीये. आता आमच्याकडे उष्ण आणतात, तुमच्याकडे आणतात का नाही? दुपारी जर पाहुणा आला ताई, तुमच्या घरी जर दूध नसेल तर तुम्ही काय करता? काय करता? हा, शेजारणीच्या घरी जाता. बरोबर ना? शेजारणीच्या घरी जाता, दूधही आणता. शेजारीच्या घरचा ग्लास, तिचं दूध, तिचाच ग्लास घरी घेऊन येता. पाहुण्याला चहा करून पाजवता. पाहुणा चहा पिऊन निघून जातो. मग आणलेलं दूध इकडंच आणि आणलेला ग्लास इकडंच. काय तुमच्याकडे ग्लास परत देतात का नाही? का ठेवतात इकडंच? परत द्यावा लागतो. का द्यावा लागतो? ते उष्ण आणलेलं आहे. तसं शरीर सुद्धा हे पंचमहाभूताचं उष्ण आणलेलं शरीर आहे महाराज. एक दिवस याला सुद्धा आपल्याला त्याला देऊन टाकायचं आहे. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है. एक न एक दिन बदलना पड़ेगा, एक न एक दिन बदलना पड़ेगा, एक न एक दिन बदलना पड़ेगा. सवेरा एक ना हो अगर दिल सुनहरा. सांझ के बाद होगा सवेरा, देखना हो अगर दिल सुनहरा. आया है सो जाएगा, राजा रंग फकीर. एक सिंहासन चढ़ चले, एक बांधे जात जंजीर. सांझ के बाद होगा सवेरा, एक ना हो अगर दिल सुनहरा. बाबू फूलों पे, बाबू फूलों पे, बाबू फूलों पे रखने से पहले तुझको कांटों से चलना पड़ेगा.
से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा। सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिल सुनहरा, पाव फूलों से रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा। बुरा देखन में गयो, बुरा मिला नहीं कोई, जब घट भीतर देखिया तो मुझसे बुरा नहीं कोई। लोग कांटों से बचकर चलते हैं, लोग कांटों से बचकर चलते हैं, हमने तो फूलों से जख्म खाए हैं। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। तू लाख इबादत कर ले, तू लाख करे रखवाली, तू लाख इबादत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। काही प्रयत्न करा, प्रत्येकाला एक दिवस जाणंच आहे। कोण कोण गेले? सगळेजण गेले महाराज। कोण? 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्त्र 88, 33 कोटी देवता मर गए, पडे काल के पासी। कोण कोण गेलं? आज्या गेला पंजा मेला, बाप मसना नेला, आज्या गेला पंजा मेला, इको द्या ना थोडा। आज्या गेला पंजा मेला, बाप मसना नेला, देखत देखत रात पलतू तो ही तैसा झाला, देखत देखत नात पलतू तो ही तैसा झाला। असं थोडा मी सोरी करायचं बघाल, मला माऊली म्हणले बर, असं थोडं मोकळ्या हाताने द्या, भलं करेल देव तुमचा आशीर्वाद। गोपाल कृष्ण भगवान की जय। सगळेजण गेले देखत देखत महाराज, सगळे मेलेत। आज्या गेलाय, पंजा मेलाय, बाप मसना नेलाय आपण स्वतः, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला। इथं कोण येते नाही उरू आले अवतार, येर ते पामर जीव किती। सगळेजण जायचे महाराज। ए राजा उदास होऊ नको, सगळेजण ज्यानं ज्यानं जन्म घेतलाय त्याला निश्चित एक दिवस मृत्यूला तोंड द्यावंच लागणार आहे। मी काय करू सांगा? काही नाही, आता मी तुला सांगतोय ते कर, सत्कर्म करायचंय, तुला श्रीमद भागवत कथेचं श्रवण करायचंय। राजा ऐक, या जन्म मृत्यूच्या बंधनातून ज्याला मुक्त व्हायचं ना, त्यांना देव आणि माझ्या भगवान श्रीकृष्णाचं चरित्र यथार्थ वर्णन केलं पाहिजे। मला सांगा ना ते चरित्र, ही कथा ऐकल्यानंतर खरंच माझा उद्धार होईल का? असा प्रश्न केला केला शुकदेव म्हणायला लागले, परिस्थिती का उद्धार होणार नाही सांगणार रे? जडांचा उद्धार झाला, मुडांचा उद्धार झाला, पाप्यांचा उद्धार झाला, पिशाची योनीतून त्याला सुद्धा मुक्ती मिळाली रे। अरे दिव्य कथा आहे।
अरे याच कथेमुळं अनेकांना महाराज सद्गती प्राप्त झालेली आहे. हीच कथा महाराज शुकदेव परीक्षिताला सांगतात. 3 ठिकाणी कथा चालू, बरं ध्यान ठेवा, ही एका ठिकाणी कथा चालू नाही, 3 ठिकाणी कथा चालू असते सतत. ऐका, शुकदेवानी परीक्षित राजाला कथा सांगितली 1, शूत महाराजांनी शौनकादिकांना कथा सांगितली 2, आणि मैत्री ऋषीने विदुर काकाला कथा सांगितली 3. गोपाल कृष्ण भगवान की जय, राधारानी सरकार की जय, श्रीमद् भागवत महापुराण की, दत्तात्रेय भगवान की जय, राधे श्याम. अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने ग्रामदैवत हनुमंतरायाच्या पवित्र प्रांगणामध्ये श्रीपाद वल्लभ भगवान दत्तात्रयाच्या या जयंती महोत्सवानिमित्त अष्टाकासार या गावामध्ये संपन्न होत असलेली ही दिव्य कथा, अर्थात श्रीमद् भागवत कथा. आज कथेचा तृतीय दिवस आहे आणि 3ऱ्या दिवसाची सेवा करत असताना इथं जमली सर्व माता भगिनी, पुरुष मंडळ, आभार वंदो सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या उपस्थितीमध्ये. इको कमी करा, इको कमी करा, इको थोडा आवाज द्या, आणखी मॉनिटरला द्या पुढे आवाज. आज कथेमध्ये अतिथी स्वरूपामध्ये उपस्थित असलेले सर्वांचे आवडते श्री हरिभक्तपरायण मृदंग विशारद, महाराष्ट्रातील नामवंत मृदंग सम्राट श्री हरिभक्तपरायण सूर्यकांतजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. तसेच सिंतवादक श्री हरिभक्तपरायण राहुल महाराज नावलगावकर, ॲटोपॅड वादक श्री हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज तांबे, तसेच श्री हरिभक्तपरायण तबला विशारद वैभव महाराज मार्कंडकर, गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक मंडळी, जनता जनार्दन मायबाप, सुंदरशी साऊंड सिस्टीम, ज्यांचं हे सुंदर असं यूट्यूब चॅनल आहे, कमी वेळामध्ये कमी वयामध्ये मोठं असं ज्यांचं महाराष्ट्रामध्ये नाव आहे, आमचे लाडके भाचे आमचे लखन पाटील ताडमे, श्रीरामपूर अहमदपूर, त्या चॅनलला आपण सर्वांनी यूट्यूबला जाऊन सबस्क्राईब करायचंय, कमेंट करायची, लाईक करायचे, शेअर करायचे. ही कथा आपल्याला घर बसल्या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे. तसेच आमचे लाडका नामा यूट्यूब चॅनल, राजा पाटील वडजे, या दोन्हीही यूट्यूब चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्रायबर करायचे आहे आणि आजचा कथेचा आनंदही सर्वांना घ्यायचा आहे. आज मोठ्या आवडीनं मोठ्या श्रद्धेनं सर्वजण, काल सांगितल्याप्रमाणे सगळ्या माता भगिनी सुद्धा सर्व वेळेवरती उपस्थित झालात, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. काल आपण कथा ऐकली, श्रवण केलेली आहे.
ज्यांनी भागवत हे ग्रंथ लिखाण केला, त्यांचं नाव व्यास भगवान, त्यांच्या मुलाचं नाव शुकाचार्य. त्यामध्ये आपण भीष्माचार्यांचं मरणही पाहलं, पाची पांडवाचं स्वर्गारोहणही पाहलं. शेवटी परीक्षिती राजाचा जन्म आणि परीक्षिती राजाला मिळालेला शाप. ज्या ऋषींनी परीक्षित राजाला शाप दिला त्या ऋषींचं नाव काय होतं? काय होतं नाव? शृंगी. हा, वा, आमच्या आईनं सांगितलं बा, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा मोठ्याने. हा, दोघी तिघीच्या तोंडाकडे बघितलं पण त्या शमीक ऋषी म्हणत होत्या, त्यांच्या वडिलाचं नाव आहे ते, आहे का नाही? शृंगी महाराजांनी शाप दिला. उदास बसलेले, निमग्न होऊन बसलेले परीक्षित राजा, त्यांच्या अंतकरणात एकच इच्छा आहे, आता माझा उद्धार झाला पाहिजे. 7 दिवस त्यांच्याकडे शिल्लक आहेत. आता कै मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. काय ते खंडईल कर्म, पारुषुतील धर्माधम. कासयाने कळलं हे वर्म, आता भय वाटतसे, 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 वाटतसे. माझ्याकडे फक्त थोडा वेळ शिल्लक आहे, 7 दिवस शिल्लक आहेत. परीक्षित राजा विचारामध्ये मग्न आहे. परीक्षित राजाच्या मनामध्ये एकच विचार आहे, माझा उद्धार झाला पाहिजे. याचा उद्धार करण्यासाठी भगवान शुकदेव प्रकट झाले. बोलिये शुकदेव भगवान की जय. परीक्षित राजाला कथा सांगण्यासाठी महाराज शुकदेव भगवान प्रकट झाले. शुकदेव भगवान म्हणतात, आज परीक्षित राजा दुःखामध्ये, मनामध्ये एकच महाराज त्याला इच्छा आहे की माझा उद्धार झाला पाहिजे आणि याला कथा सांगणं हे माझं काम आहे. कारण का यांच्या कुळातलं मी एक शीत अन्न खाल्लेलं आहे, त्यांचा उपकार माझ्यावरती आहे, त्या उपकाराची परतफेड मला करायची आहे. मी निश्चित राजांचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीये. मंडळी, ज्यावेळेस आपलं संचित फळाला येतं ना, त्यावेळेस तुमचा उद्धार करण्यासाठी तुम्हाला गुरुदेवाला बोलवायची गरज नाही, तर तुमचा उद्धार करण्यासाठी न बोलवता गुरुवरे तुमच्या घराकडे येत असतात. ज्यावेळेस आपली घटिका आहे, ज्यावेळेस आपला महाराज सोन्याचा दिवस आहे, शुभ शकुन आहे, पुण्य फळाला आलेलं आहे, त्या दिवशी तुम्हाला संतांना घराकडे बोलवायची गरज सुद्धा भासणार नाही, गुरुदेवाला सुद्धा घराकडे बोलवायची गरज भासणार नाही. तर तुमचा उद्धार करण्यासाठी आणि तुम्हाला दर्शन देण्यासाठी साक्षात भगवंत गुरुदेव न बोलवता तुमच्या घरी येतात. तुमच्या पुण्याचा उदय झाला पाहिजे, भाग्याचा उदय झाला पाहिजे. भाग्याचा उदय ते ही जोडे संत पाय, पूर्व पुण्य असता गाठी, संत भेटी पै होय. अर्थात शुकदेव भगवान म्हणायला लागले, यांच्या कुळातलं मी अन्न खाल्लेलं आहे, राजसू यज्ञामध्ये यांचं एकच शीत मी अन्न खाल्लंय आणि त्या उपकाराची परतफेड म्हणून मी राजाचा उद्धार करणार आहे. शुकदेवांची महाराज ब्रह्मचारी मूर्ती पाहल्या पाहल्या दोन्ही हात जोडून महाराज उभा टाकला. परीक्षित राजाला एवढा आनंद झाला.
आज फिटले माझे कोडे बहुता जन्मीचे साखडे माझ्या जन्माचं कोड आता मिटलंय गुरुदेव भगवान आलेत आणि जसे महाराज शुकदेवांना पाहल्या एवढा आनंद झाला दोन्ही हात जोडून शुकदेवांची महाराज वंदना करायला लागला सारे तीर्थ धाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में